चौथ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला जो ब्रह्मरसाचा बोध देऊन मुक्तीचे स्थान प्रदान केलं. अर्जुनाचं अंतःकरण सुखमय झालं. वेद विलय पावला, वेदाचा विलय केला, अभेदाचा साक्षात्कार करून दिला. अर्जुन ईश्वर एक झाले. भगवंतानं मूळ रूप कसं आहे हे दाखवलं. सृष्टीमध्ये मीच कसा आहे, सृष्टीला सत्ताच नाहीये, दिसून त्या मायेनं सृष्टीला एक स्थान दिले. नाही त्या पदार्थाला आहे केले, पण आहे त्या पदार्थाला आवरण केले. हे मायेचं कार्य तुमच्या पुढे आले. पण ब्रह्मज्ञानानं ते सगळं जे दिसणारं दृश्य मावळले आणि परमात्मा प्रगटला. हे ज्ञानाचं फळ आहे. चिंतन काय करायचं, श्रवण का करायचं, आपली आदती अस्तित्व प्राप्त होण्यासाठी, आपली देहबुद्धी असती म्हणून ब्रह्मबुद्धी होण्यासाठी. आपल्याला कर्ते भोगतेपणा हा सतत तुम्ही बांधून घेतलाय. अहंकाराचं ओझ माग असतं आणि त्याच्यामुळे कर्तेपणा जिवंत असतो. मग ते भोगायला यावं लागतं. आणि जो लिंगनी आहे तो फिरता असतो, त्या कर्माचा भोग घेतो. तो त्या लिंगदेहाचा कर्माचा भोग बंद करायचा आणि आपल्या स्थितीत आपल्याला राहायचं, आत्मसुख भोगायचं आणि अभेदात्मक आपण जगायचं. भेदात नाही राहायचं. भेद म्हणजे मोठं, भेद म्हणजे भ्रमाला दिलेलं स्थान बुद्धीनं, आणि भेद म्हणजे बुद्धीमध्ये असलेला आकार, विकार, गुणाचा प्रकार, ते भेदाचा संस्कार. हे सगळं भेदाचं कार्य. आकार भेदामुळे आकार आहे, भेदामुळे विकार आहे, आणि भेदामध्ये मोठ्याला सत्ता दिलेली आहे. नाहीतर त्याला सत्ता नाही, त्याला सत्ता दिली भानगड होती. भानगड ज्याची सत्ता त्याला द्याव ना. सत्ता त्या ईश्वराची, परमात्म्याची. मग त्याची सत्ता उरगडून घेऊन कसं काय जमत? नाही जमत. मग व्यवहार असो का परमार्थ असो, ज्याचं स्थान त्याला, मोठ्याचा मान मोठ्याला आणि लहानची जागा लहान आहे. त्याला व्यवहारात आदर म्हणतात. आणि परमार्थामध्ये त्या ईश्वराची एक अनुरूप स्थिती म्हणतात. त्या ईश्वराची अनुभूती होण्यासाठी जी हृदयाची अवस्था बुद्धीची त्या होती श्रवणानं, आणि त्या अवस्थेतून तो जीव पराकाष्ठा करून आपल्या जागेवर येतो. जेव्हा त्याला कळतं मी हा देह नाही आणि दृश्य खरं नाही आणि दृश्याचा संबंध ठेवायचा नाही, या तीन गोष्टीचं कळतं. तीन गोष्टी. पहिल्यांदा मी देह नाही, हे पहिल्यांदा कळतं. मग देह आहे असं का वाटतं? मी देह आणि मी देहाहून भिन्न दोन गोष्टी बुद्धीच्या. देहाकडे जाणारी बुद्धी विद्येत आणि मिळते, आणि देहाला सोडणारी बुद्धी श्रवणात आणि भगवंतात. अतिबुद्धी श्रवणात येते, निरूपणात. वेदाचं निरूपण तेव्हा ती ऐकते, तेव्हा तिचे दोष जातात जन्मजन्मांतरीचे. म्हणून वेदाला जेवढं महत्व आहे तिला कशालाच नाही तुमच्या.
बिलकुल नाही. वेदाच्या श्रवणामध्ये एवढी ताकद आहे, एवढं अवधार आहे, एवढी महान आहे वेद. त्याच्यासारखं कुठलंच काय नाही. त्याच्यामध्ये एकता प्रगट होते आपल्या बुद्धीची. त्याच्यामध्ये अद्वैताचा रस पिता येतो म्हणाला. त्याच्यामध्ये जाणीव होते तत्वाची अंतःकरणात. जगताची जाणीव होणं वेगळं, देहाला माझं म्हणणं वेगळं, आणि अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होणं वेगळं. तेव्हा अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होतो, भेद निर्माण होतो, आणि तो भेद तुम्हाला घातक ठरतो. भेदामध्ये भगवंतापासून बुद्धीला दूर जावं लागतं, आणि अभेदामध्ये आपल्या स्वरूपामध्ये आपल्याला रमून त्या भगवंतात स्थित एक रूप पाहावं लागतं. आपलं रूप आहेच आहे अभेदात्मक. आणि भेद, तिथं भेदच नाही, फक्त आत्मा. आत्मस्वरूप मी आहे. आणि मग आत्मस्वरूपाला बुद्धीने सोडलं आणि बाकीच्या खोट्याला ते मन जोडलं तर सुख नाही भेटत ना. खोट्या वस्तूचा संबंध करणारा भेद जर जिवंत ठेवला तर खऱ्या वस्तूपासून बुद्धी दुरावत गेली. दुरावा झाला भगवंताचा ना आपला, लांब गेले. मग लांब गेल्यावर भेट नाही ना भगवंताची. पाहणं म्हणजे भेट नाही आहे तुमच्या भाषेत. पाहणं म्हणजे भेट नाहीये. मग पाहणं म्हणजे काय? त्रिपुटी आहे. पण सखोल अभ्यास नसतो तुम्हा लोकांचा, आणि एका ठिकाणी निवास नसतो. त्याच मग कुणाचं म्हणजे बुद्धीनं ग्रहण कुणाचं करायचं? मी कुठं बोलत नाही, चुकीचं बोलत नाही, आणि कुणावर आरोप करत नाही. जगामध्ये मी एकटी नाही सांगणारी. पण जर एका ठिकाणी आपण जर, एक उदाहरण देत तुम्हाला, एक जागेमध्ये आपण जर बोर खणला, सारखं तिथंच बोर मारत गेला तर ती पूर्ण पाण्यापर्यंत जातो. आम्ही चुकीचं नाही बोलत, आणि मला कुणाला काही असे दोष वगैरे द्यायचे नाही. प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाचा मार्ग मोकळा असतो, तो वाद वेगळा. पण जेव्हा बोर मारत गेलं, 5 फुटावर गेला की पुन्हा काढला, दुसरीकडे 5 फूट, पुन्हा तिसरीकडे 5 फूट, पुन्हा 5वीकडे 5 फूट, पाणी मिळतं का? तो जर बोर खाली गेला 5 तर पाण्याने घेऊन येतो. आणि तुम्ही जर कुठे 5 जाताल तर माती घेऊन येतो. तर समजून घ्या भावात, एका ठिकाणी स्थित राहणं हे भगवंताचं होणं. मग कुणाचा प्रभाव होतो, कुणाचा बोध हृदयात जातो, कोण बुद्धीला उन्नती करतं आणि कोण मना राम करून टाकतं हे माहित नसतं. मग भाव एका ठिकाणी जर स्थिर नाही तर तुमचा परमार्थ सफल नाही. पतिव्रता स्त्री एका ठिकाणीच राहते आणि व्यभिचारी 10 ठिकाणी जाते. पतिव्रता कुठे असते? एकच धरते ना ती. एक ठिकाणी निष्ठा केली आणि एकाला ठिकाणी आपण अंतःकरण दिलं, एकाची आपण शरणागती केली तर परमस्थिती प्रगट झाली आणि ईश्वर सत्ता त्यामध्ये मनाचा संबंध तुम्हाला जोडता आला. जो संबंध देहाशी जोडलेला आहे ते तोडता आला. हा गुरुचा प्रसाद झाला आणि जीवनमुक्तीचा अनुभव आला. वेदाचा संग झाला आणि भेदाचा आपल्याला विनाश केला. अभेद प्रगट झाला, संतान हे सगळं केलं. पण एक निष्ठ भाव सद्गुरु पायापाशी, सर्व तीर्थ आदी गंगा यमुना काशी. म्हणून एक सद्गुरुचे हुडकून एकाच पायापाशी आपण आपलं अंतःकरण शरणागत गेलं आणि 4 भाव बुद्धीचे तिथे जर अर्पण केले तर आपला उद्धार तर तक्षणी संत करतात की नाही? आज ही वाणी बोलतो कुणामुळे येत असतं का आपल्याला? संसार नीट करताय ना?
आणि हा आजच चमत्कार वेदाचा साक्षात्कार सोपं आहे. 4 वेदाचं ज्ञान बुद्धीत वाणीतून काढून साधकाचं अज्ञान जाळून राख करणं आणि त्या मनाला ब्रह्मता देणं आणि ईश्वराची त्याची मिलन करणं श्रेष्ठ नाहीये. श्रेष्ठ आहे का? भगवंताच्या इच्छेनं वाणी चलती, गुरुच्या कृपेनं वेद बोलतो आणि अंतःकरणातला अज्ञानाचा अंधार जळून राख होतो, पण पाक होत आणि मोक्षाचा रस्ता साफ. तिने बुद्धी अडचणच नाही, सरळ भगवंताकडे जाते बुद्धी. काय का की सद्गुरू काय करतात, तुम्ही समोर बसत जा, माझ्या साईडला बसत नसते. कारण तुमच्या लहरीकडे काय कामाच्या. आता तुम्ही शब्द घेतात, तुमचा अंतःकरणात जन्मांतरीचं जे पाप तुम्ही साधलेलं असतं ते कळत नसतं ना. किती फेऱ्या घेतल्या, किती योन्यामध्ये गेलो, किती पाप केले माहित असते. मग ह्या शब्दाच्या लहरीनं पाप जळून राख होत. म्हणून मी तेच सांगायले, तरी हे श्रवण तुम्ही ऐकतायत कधीच वाजणार नाही तुमचं. हे खात्यात जमा होत आणि जन्मजन्मांतरीचा भगवंताचा अंतर समाप्त होऊन ईश्वराच्या संग बुद्धीचा संगम होतो. हे वेदाचं फल आहे, श्रवणाचं फल आहे. आणि ह्या लहरी जाऊन हे होत असते. पाठीमाग लहरी असतात का? आणि असण्याच्या बाजूला कधी बसायचं नसतं, कारण नियम आहेत ना काही शास्त्राचे, नाहीत का? तुम्हाला माहित नाही म्हणून सांगायले, मला कळालं. पण तुम्हाला एक सांगायले की श्रवणाच्या वेळेस सगळं देवता असतात, तिथं रिद्धी सिद्धी. जिथं फुलं वाहतात ना हार घालून, तर त्याला प्रगट्याची पूजा असते, ती आमची नसते. कारण त्या प्रगट असतात, वेदाचं ज्ञान सांगायला त्यांना यावं लागतं. आणि अधिष्ठान जी सरस्वती माता असते, त्याच्यासमोर वाणी जाते का घन घन. तुम्हाला म्हणणं मी कालचं ऐक, सांगा बरं एक शब्द येतो. हे आपलं कामच नाही. त्या ठिकाणी व्यासांचे व्यासपीठावर व्यास महामुनी असतात आणि ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी सद्गुरुनाथाची आगमन असतं. जेव्हा आम्ही मंगल करतो तर ते येतात आणि मंगल करायचेच पूर्व व्यापकातून पूर्व रूपात जातात. हे मला सांगायचं नव्हतं, पण ओबानं सांगत होतं. मी कधीच ओपन करत नाही, कधी करते ओपन. पण कळायला पाहिजे की साधूचं अधिष्ठान, वेदाचं अधिष्ठान, ब्रह्मज्ञानाचं अधिष्ठान महान असतं. वाणीतून त्याचा पूर्ण बाहेर येतं. कारण ब्रह्मनाडी खुललेली असते हृदयातली आणि त्या ठिकाणी ब्रह्मस्त्राव तयार होत असतो आणि आपल्या जीवाचं पाप आणि दैन्य आणि भेद समाप्त होत असतो. म्हणून ब्रह्मवेत्ता जर समोर असला तर आपलं पाप होत नसतं आणि पाप संपल्यावर अज्ञान जात असतं आणि अज्ञान संपल्यावर अभेदाचं ज्ञान येत असतं आणि अभेदाचं ज्ञान प्रगट झाल्यावर बुद्धीला ब्रह्मत्व प्रधान साधुग्न होत असतं, देवाकून नाही. रामकृष्ण हरी गोष्टी ज्ञानाची वेदाची जे कधी ऐकलंच नाही आपण ते ऐकायला मिळतं. अपूर्वता म्हणतात त्याला. षडलिंगातलं एक फल आहे की जे कधी माहितच नाही मी देहच असं वाटत होतं. कधीच त्या मनाला माहित नव्हतं की मी देह नाही. कधीच माहित नव्हतं जग खोटं आहे. कधीच माहित नव्हतं भगवंत आत आहे आणि कधीच माहित नव्हतं की कुठे दाखवलेलं जगत मिथ्या आहे. खरं वैदिक भाषाच आपल्याकडून सांगत नाही आणि हमेशा सांगते हा तुम्हाला लोकांचा दोष नाही. तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ते मास्तरच नाही शिकवायला नीट. तुमचं चूक आहे का? तुम्ही ग्रंथ घेतले, ऍडमिशन घेतलं, रोज यायला श्रद्धा तुमच्याकडे भरपूर दिसते आम्हाला. आम्ही त्याला नाव म्हणत नाही, पण त्याच मनाने सांगणारा नाही. तुमचे बुद्धीचे बैठक बसून देणारा नाही आणि तुमचं अज्ञान संपवणारा नाही. तर त्याच्यापासून मिळणार काय हे कळलं. त्याला मार्केट करायचं माहिती आहे, ते देतो का ज्ञान? नाही. त्याच्यामध्ये तळमळ असते
आणि अध्ययनाची तपश्चर्या असते आयुष्याची. स्वतः तापून निघालेला असतो आणि स्वतः अध्ययन करून त्याचं आयुष्य तपोमय झालेलं असतं. त्याच्या मुखातून सरस्वती बोलत असते. आयरा वगैरे नट्टू थैऱ्यापाशी नसते ती. अध्ययन म्हणजे त्या लोकांना माहितच नाही. एक मोठा महाराष्ट्रीवर मुलाखत ऐकली न्यूजवर, एबीपी. महान म्हणजे ते गाजलेले महाराज ते म्हणले, तुम्ही कुणाकडे अध्ययन केलं? कारण समोर सांगणारा जर बाप भेटला तर तुमचं पाणी पाणी होते. तुम्ही एवढं सांगता बोलता कीर्तन करता हिंडता म्हणजे हो, कुठं अध्ययन केलं? ते म्हणे नाही केलं. म्हणजे मग कसं येतं? माईच्या गर्भातून. पेंड आहे का? वेदांत शास्त्राचा अध्ययनाशिवाय ब्रह्मरूपता प्राप्त होणं शक्य नाही. कारण ऋषी मुनीच्या सोबत ऋषींचा काळ होता. एक लाखो हजारो कोटी. तेव्हा असे एवढी सृष्टी, एवढं काम, एवढं वासना, एवढे अहंकार, एवढा कली होता का तेव्हा? तेव्हा जरी जन्मले तर ऋषीच कोळ होतं. ऋषी ऋषी ऋषीच. केवळ परमार्थ करायचा संसार नाही आणि केवळ सत्संग करायचा विषय नाही, केवळ श्रवण करायचं त्या ठिकाणी द्वेष काम क्रोध नाही. अशा ऋषींच्या काळामध्ये सत्संगाच्या श्रवणामध्ये एक उदाहरण सांगतो मला काय घडलं ते. नारद महामुनीची कथा आहे. 2 मिनिटात संपवते, ते मला सराट लांबायची कडे सवय नाही. नारद त्यांच्या गरीबी खूप, एक त्यांचे जन्म खूप, एक जन्म नसतं त्यांचा. आणि मग त्यांना विचारलं की आई, एवढे हे मला भगवंत ईश्वर मला संत म्हणतात, आपण काय केलं पुण्य? नारायण नारायण करून स्वर्गात जा, वैकुंठात जा, कैलासात जा, शिवलोकात जा, ब्रह्मलोकात जा, कुठे जा, या देवा या 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 या. मग ह्या माझ्या जन्माचं काय कारण आहे? तिच्या आईने सांगितलं, एका जन्मामध्ये खूप आपण गरीबी होतो, तर ऋषीमुनीच्या बाजूला आपली कुठे होती आणि त्या ठिकाणी ऋषीमुनीचे ताट काढत होते, पत्राळी. तेव्हा काय ताट नव्हते, पाण्याच्या पत्राळी लावून त्याच्यावर जेवत होते. त्या पात्रातलं अन्न तू खाल्लं होतस. म्हणून तुला ब्रह्मर्षी नाव आहे, म्हणजे देवाचे ऋषी म्हणतात ना, नारळ संत म्हणतात ना देव. त्यांच्याकडून सगळं काम होतं त्रिलोकाचं. तिकडे जा तिकडे जा, असं करा तसं करा, कळण्याचं काम त्यांच्यामुळे झाले. अति ऋषी जन्म कुणाचा? दत्तात्रयाचा. तुमच्या मुळाला का आमच्यामुळे? त्यांनाच आग लावली की त्या 3 बायकांना. त्यांना माहितीये लोकांना पहिल्यापासून बायकामध्ये आग लावायला पटकन होती. कुणी लावला? नारदांनाच लावली की आग. म्हणजे हे खातं पहिल्यापासून बायकोचीच आहे. देवा मग त्यांना प्रश्न केला की आई, आज मला देव संत म्हणून जागा देतात आणि मग काय पुण्य केलं मी? आणि डोळे बंद करून कल्पना केली की मी त्या लोकात जातो. त्यांची सुट्टी घाला होती. वैकुंठात जायचं, ब्रह्मलोकात जायचं, कैलासात जायचं, पाताळात जायचं, सर कुठं जात होतं ते? नारायण नारायण नारायण. मी शक्ती कुठून आली? आणि मला संताच्या पात्रातलं उचिष्ट खाल्लंस म्हणून संत बनलास. बघा जन्माचं पुण्य असत. कार्यावर न काय काय माती का. चला. अविचारिता सुंदर प्रसवोनी थोर थोरावनी. हे एकलोके चराचर. अविचारिता सुंदर. विचार करत नाही तर प्रकृतीने उत्पन्न केलं म्हणावं लागतं, पण विचार केल्यावरती माझ्या हे ब्रह्मांड तयार करू शकत नाही. प्रसवीत थोर थोरावनी.
तिनं त्या ब्रह्मांडासारख्या एकुलत्या बाळाला जन्म देऊन ती काय झाली, थोर झाली. ब्रह्मांडा जन्म देऊन तीच आहे ना माया, नाही का? पुरावली मोठी झाली ती, मोठ्या मानवीलांची आदिशक्ती, नाही का? त्या भगवान ब्रह्मस्वरूपाला कोण बसतंय व कळतच नाही. तर भजन कुठलं आलं? तिच्यामुळं ते झालेले तिनं तयार केलेले देव देवीला आपण बसतो, इथंच पण आपण बसतो, नाही का? एकाला सोडून एकाला धरलं. ज्याच्यापासून जे उत्पन्न झालं तेच नाही कळालं, आयुष्य वाया गेलं. भक्ती करावी जाणून, मुक्ती करावी संताला संग करून, आणि संसार करावा अलिप्त राहून. कधीच चिटकुनी संसारात, कधीच माझं मन नाही कोणाला, कधीच नाही. कारण शेवट चांगला व्हायचा असेल आणि प्राणाचा प्रणव करायचा असेल आणि भगवंत रूप बनायचा असेल, ब्रह्मस्थिती उत्पन्न करायची असेल, तर हा दृश्याला लोटलंच पाहिजे. दृश्यामध्ये सगळं नातं, देह, घर, प्रपंच, तू मी, वासना, संतती, संपत्ती सगळे येत. आणि त्याच्यामध्ये जर अडकलात तर मन कधीच मुक्त होत नाही. म्हणून श्रवणाच्या शक्तीनं मनाला वैराग्य धारण होतं आणि संताच्या बोधानं ब्रह्म रसाला पिता येत. ओवीच्या शक्तीनं मी कोण हे जाणता येतं आणि महावाक्याच्या ज्ञानानं अरूप बनता येतं. स्वरूपामध्ये थांबता येतं आणि आपलं पद आपल्याला ग्रहण करता येतं. त्याला साधू नाव येतं, बंधू नाही. बंधू साधू कधीच नाही. बरेच जण माझ्या दिल टाकू टाकू पळाली आणि नंतर मला माझ्याकडनं कोण असतात ना, मायाकडनं मायताई हे नाही मिळून जाऊ द्या, मग आम्ही त्यांची लिंक घेऊ द्या. आपल्याला देणं घेणं, मला देणं घेणं नाही कुणाचं. मला फक्त स्वतः मुक्तीचं धन लुटायचं, कुणावर का रुसायचं? मी का सगळ्याला बांधून ठेवणारे बाई आहे का हक्क गाजू? जर देहावर हक्क नाही माझा तर तुमच्यावर का दाखवायचा, रोष नाही झाडायचा. पण माझं ज्ञान गुरुजीचं आहे, त्याला नाही सोडायचं. हे तितकंच खरंय. पटलं तर घ्या, न पटलं आमचा घात नाहीये. गुरुसारखं ज्ञान त्रैलोक्यात नाही, जगात तर सोडून द्या, पण त्रैलोक्यात मी गुरुसारखं धन कुणी देऊ शकत नाही. बापाचा बाप देऊ शकतोय? ही ब्रह्मविद्या ऋषीमुनीच्या काळात घरदार टाकून झोपडी लावून तिथे राहून ऐकावं लागतं. तर आमच्या गुरुजींना परभणीत येऊन गावात टाकली आणि अजून जिवंत घरात चालली. आज 45,000 लोक असतात. माझं कमी झाले. मग 10-5 जर कुणीकडे गेले तर मला काय बिघडणार आहे? माझं बिघडणार तुमचं, माझं बिघडतं का? तुम्ही 10-5 लोक जर सर्व केले तर 50 लोक 1000 लोक आले ना माझ्या सांगा. म्हणून मला त्राग नाही येतात, उलट आनंद आहे. जाऊ दे, आलेत ना येऊ दे, वाढायलेत ना आनंद घेऊ दे. ज्यांची इच्छा तर नसू दे, त्याच्यामध्ये त्राग नाही. कारण बांधून ठेवू शकत नाही आपण. ज्याचं जसं प्रारब्ध तसं ते जातं कुणाकडे. पण वासुळ गायकडे जात आणि महाराज म्हणायचे म्हशीचा ते वगारू कुणालाही मुगत, त्याला माच कळत नाही. आणि वासुळ गायचा आईलाच पकडतात, तसं गुरुजीचे पिल्ले ज्ञानालाच पकडतात. आमच्या महाराजांच्या मठात उभा टाकायची ताकद नाही कुणालाच. विचार घाबरते यायला. अरे होती गाडी, हा बाबा आपण तर मार्केटिंग करतो तिथं ना. येऊ पाऊल टाकू शकत नाही मठात आमच्या कोणी. प्युअरच लोक येतात तिथं, कारण ते वास्तूच तसं आहे, ती शक्तीच तशी महान आहे. भक्ती खूप छान आहे. तिथं परब्रह्माचं ज्ञान आहे, स्वतःची जाण आहे, स्वतःला स्वतःची जाण आहे. ती आत्मा कोण आहे? हे आमच्या गुरुजीचं धन आहे. हे अजूनपर्यंत वाटप चालू आहे. वाटप चालू आहे का बंद झालं? काका आमचे महाराज, आम्ही रडायचं सेवा होत नाही तुमची, काय तुमची काही होत नाही, तुम्ही एवढं देता.
आम्हाला काय तुमचं करणं होत नाही. तिने काका तरी एकदा यायचे गावात, पण आमचे महाराज 2दा सकाळ संध्याकाळ. दमा, थंडी, तब्येत ठीक नसायची, श्वास वरी व्हायचा, 4 कपडे घालण्याचे, स्वेटर, 2 शर्ट वरी कोट, आणि हाताची घडी घालून असं कुडकुड कुडकुड करून पहिली थंडी घबरायची. आणि तेवढं आमच्यासाठी कष्ट करायचे, आणि त्याने उभं आले की आमचा प्राण कसायचा. दम्याच्या माणसाला श्वास वरी होतच ना, उन्हाळ्यामध्ये जास्त, पण नाही सोडले. पायी पायी आम्ही तरी काकाचा रिक्षा उद्यानगरात आम्ही रिक्षा लावला मला. आणि म्हणजे नको ऊन आहे पाऊस आहे किती मरमर करते. तिला बायकाने बंद केला. त्यामुळे अनुवाद सांग बाई आम्हाला, तू गेला अनुवादच सांगता येईल काकाची शिव्या खायला वेळात. बंद कर रिक्षा तू. मग त्यानं रिक्षा बंद केला. रस्त्याने आम्ही आमच्या घरापासून रतनच्या घरापाशी 2-2.5 किलोमीटर रस्त्याला मध्ये. माझं घर, काकाचं घर, वहिनीचं माहेर 3 किलोमीटर आहे. हा, मी स्टेडियम पशी होते. तुम्ही विजयनगर होता. 3 किलोमीटर जाणं, 3 किलोमीटर येणं. या फिरायला जातात त्याचं काही कवडी किंमत नाही आम्हाला. 1-1.5 किलोमीटर आम्ही 6 किलोमीटर, आता 4 किलोमीटर चालतो. चलाच लागतं आम्हाला लांब लांब लांब. 6 किलोमीटर जात होतो आम्ही ऐकायला. मग काका म्हणायचे एक पावलाचं यज्ञ घडायला तुमचा, त्याचं फल हे आजचं. हे सांगायला त्या यज्ञाचं फल वाणीतून ज्ञानेश्वरी बाहेर सहज सोप्या भाषेत येते. त्यांना कृपा केली ना, उगच होतं का सांगा ना. तू अभ्यास केला तिथं बसायचे, पंख्याने वळून जायचं. काका म्हणायचे सवळ्यात पोती ऐकली. इतका आनंद व्हायचा, माझे लेकर भिजले असं वाटायचं त्यांना. आणि खूप प्रेम साधकावर, खुश व्हायचं आम्हाला बघितलं की. आणि बसा बसा, एवढे रात्रीच्या चेहऱ्यावर आनंद, सोनं चांदी बघून येत होत नाही इतका आनंद. कारण आता पाठ सांगायचं चिंतन, गुरुजीची दीक्षा पुढे चालली. अजून एक सांगायचं राहील तुम्हाला की सेवा म्हणजे माझं चिंतन, तुम्ही सेवा चिंतन रूपी. तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी खरी सेवा. प्रमाणे तुकोबरायांचं खोटं बोलणं नाहीये. तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी खरी सेवा. मग ते म्हणे ते चिंतन करत करत तुम्ही राहा. तुम्हाला आम्ही जे दिलं तर ते चिंतन करा, हीच खरी सेवा. मग आम्ही पावलं टाकत टाकत रस्त्यानं ह्याला सांगायचं त्यांना सांगायचं. 25 वेळा त्याला सांगत राहायचं. मग ती जवळ यायचं, कळायला का जाता मग तू यायची तिला सांगायचं. असं काकाच्या घरापर्यंत जाऊस तर 25 वेळा अनुवाद व्हायचा. जाईल का बाजूला विषय, दुसरी भाषाच नाही. तुझ्या घरी भाजी काय केली, तुझी सासू काय म्हणली, जिंदगी आता बी नाही बाबा आपल्यापाशी. दारात बसत नाही, बेशी नाही, आणि मन पिस नाही. कुणाकडे गेलं बसलं तर ती विषय वाणी बोलती, माहितच नाही ना. कोणी मला मैत्री नाही बरोबर. 2-4 माझी साथ कमटे फेमटे तर कोणीच नाही, जातच नव्हते कुणाकडं. एकच धास्ते भगवंताची प्राप्ती, एकच आवड त्याचे श्रवण, एकच वेळ त्याला भेटायचं हे असावं. जसं नात्याला भेटायची ओढ असते ना, तसं भगवंताला भेटावं कडकडून बुद्धीनं. आता पाहायला नाही, आता पाहायची भेट किती कालाची हो, किती कालाची. मांडवीर लेकरू तर तुमच्या मांडवी बसत, तुम्हाला पुन्हा पुस्तक ते कापूस केवढ्यांचे कडे एवढे पुन्हा पुसते तुम्हाला. मग कालांतर सांतर पडते, तसं ते अंतर जीवाचं आणि शिवाचं जमत नसतंय. आपणच असतं पण आपल्यापासून दूर जात. तसं आपण भगवंताचे पण आपण दूर चाललो. मला हे सांगायचे, दूर जाऊ का कोणी खड्ड्याचं, मला काय करायचं, त्याचं प्रारूप त्याला असते. आपण का कोणाला नीट करायला पाहिजे नाही. पण परमार्थामध्ये जर जीवन जगलं आणि आत्मचिंतन जर हृदयामध्ये भरलं तर त्या ठिकाणी मनानं ईश्वराला वरलं. कुठे अशी येते मस्त की न भूतो ना भविष्य. आता पुढचं आहे का, अरे म्हणे पुढचं आहे का. आपण आलतो कुठं
एक मिनिट. ज्योती चराचर अविचरती सुंदर प्रसवनी थोर थोरावनी. सुंदर असा एका बाळाला तिनं जन्म दिला. हा ब्रह्मांडरूपी बाळाला तिने जन्म दिला आणि ती थोर झाली. आता ऐका. पै ब्रह्मा प्रातः काळ. तिने हे काय काय केलं बघा आता. पै ब्रह्मा प्रातः काळ विष्णू तो माध्यान वेळू सदाशिव सायंकाळ बाळाया. बघा तिचे बाळाचं रूप काय आहे. हे बाळ कसं कसं रूपान झालं. सकाळी ब्रह्मदेव तत्वगुण, नंतर मध्यान 4-5 वेळ त्याला म्हणायचं विष्णू तो माध्यान वेळू सदाशिव सायंकाळ बाळाया. सदाशिव म्हणजे महादेव प्रलय. ते कवा सायंकाळ सांग सध्या. हो त्या बाळाची प्रत्येक काळ कोणती. सकाळची ब्रह्मदेव, दुपारचे विष्णू आणि सायंकाळी महादेव. अशा ह्या बाळाच्या 3 अवस्था आहेत. आता तुम्हाला माहिती आहे देवाने काय काय केलं वगैरे सांगायचे कसा टाइम घाल तुमचा. मी महाप्रलय से जे खेळवणी निवांत निजे. या ब्रह्मांडात बाळ काय करतं. खेळतं खेळतं आणि पुन्हा प्रलयात निसत, पुन्हा उठत, पुन्हा खेळत, पुन्हा निसत. किती सुंदर दिले रूपक माऊलीनं. ह्या ब्रह्मांडात ते बाळ खेळतं ना 3 रूपानं. सकाळ दुपार संध्याकाळ. मग ब्रह्मा आता त्याचं रूपक सांगते पुढचं ऐका. ब्रह्मदेव सुद्धा हा बनला तर खेळच आहे त्याचा. कुठं कळतंय तुम्हाला. विष्णू सुद्धा तेच बनलं. त्या बाळकाने रूप धारण केले ना. आणि प्रलय शंकर. आणि हे बाळा 3 लोकात खेळत आणि पुन्हा झोपत तो प्रलय होतो. प्रलयात झोपत सृष्टीचा आरंभ झाला की उठत. काय खेळ काय ओळीमध्ये लिहिले. काय नाही असं नाही. आज 4 योन्याचे कशा अवयव कोणचा गर्भ मला स्पष्ट करून बोलता येत नाही. जेवढं बोलता तेवढं बोलले सकाळी. 4 योन्या. बापरे कशा अवयव फुटतात. कसा गर्भ पृथ्वीमध्ये ठेवतो मी. ती कशी उत्पन्न करते. कशाच्या अंड्यातून कसे, उद्गारच कसे, घामातून कसे, पाण्यातले कसे, वायूचे कसे, हवा खाणार कसे, मातीमध्ये राहतात ना घासव फिसव. मातीमध्ये किडे उपरात मातीमध्ये किडे बुसू निघतात की नाही. मग कशी हवा घेत असेल मातीत ते श्वास. अशा येऊन मी करतो म्हणून सांगितलं भगवंतानं. काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये. आज इंडिया अमेरिका रशिया तुमचं ह्याचं संशोधन करायचं ज्ञानेश्वरीवर. तुम्ही जेवढा अभ्यास त्याच्यापेक्षा 1000 कुठे ते अभ्यास काढे. सांगा ना. ही 4 येऊन डॉक्टरला कळत नाही, ह्याला कळते. स्वेदज म्हणजे घाम. घाम म्हणजे पाणी. आणि पाणी आणि अग्नीचा संबंध होऊन ते स्वेदज पाणी तयार होतात. डोक्यातली स्वेदज लिका पण पाणी असते की नाही. ते पण जीवच आहेत ना. त्याच्यामध्ये जन्म घ्यावा लागतो आपल्याला. आणि रक्त डोक्यातून रक्त प्यायचं. किती घाण येऊन आहे. रक्त पिते ना हो. आणि स्पष्ट करून सकाळी नाही बोलले. तेवढं बोलले. जास्त स्पष्टीकरण करता येत नाही. एवढी ओवी मांडायची तेवढी तुम्हाला पूर्ण दिली. कारण त्या बोधात माऊलीच्या ज्ञानात मनानं एकरूप होणं म्हणजेच मोक्ष आहे. ती खरी साक्ष आहे ती भगवंताची. की तो माझा आहे, तो माझा आहे. आता ऐका. आपण 10 झाली. 11 घेतल्याचा 12वर. महाप्रलय से जे खेळोनी निवांत निजे. महाप्रलयाच्या सेजेवर काय केलं ते खेळलं आणि प्रलयात ते निजलं. महाप्रलय से जे सट्टीचा खेळ खेळला आणि थकलं. प्रलयात झोपलं आणि आरंभात उठलं पुन्हा. का
त्या जीवाने पृथ्वीवर केलेल्या कर्माचं बीज तिथं साठले असतं आणि त्या कर्माचा भोग द्यायला सृष्टी उत्पन्न व्हावी लागते आणि त्या भोगाला आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पुन्हा ते उठतं, पुन्हा सृष्टी होती, पुन्हा ते खेळतं. ब्रह्मादेव विष्णू शंकर, माझ्या वाचून ब्रह्मा नाही, माझ्या वाचून विष्णू बी नाही आणि माझ्या वाचून शिव बी नाही आणि मला जाणल्यावर हे देव उरत बी नाहीत. कुठं कळत? कळतच नाही. अजून एक सांगते, काकाचं अलीकडे आणि समाधी पलीकडे त्यांचा पाठ वाचन गुरुवर येतं. काम असतात लेकर महाग आमच्या काय काय आम्ही काय संन्यासी होतो का काय? 6चा पाठ संपायचं, 5चा काका संपायचा, 6च्या पाठाला तिकडे जायचं महाराजांच्या. मधल्या वेळेमध्ये घरचं करायचं, मग गुरुवारी समाधी गुरुजींची तिकडे जायचं पटकन आणि वाटत पांडुरंगाचं मंदिर भेटायचं ना, मग चलायचं. चल का भेटली गुरुजीला, चल. वेळच नसायचा ना. 6चा पाठ समाधी गेलंच ना, सगळे देव आले बेटा. परब्रह्मच गुरुजी, देवाचा देवच गुरुजी. चला, पहिल्यांदा पांडुरंग हेच आवडत होते ना. पण जेव्हा देवाचा देव कळाला तर बुद्धीला पांडुरंग बुद्धीत आला. आता भिन्न कुठं राहायला त्याला. म्हणून त्रिपुटीच्या द्वारे होणारं दृश्य आणि त्रिपुटीच्या मावळ्यानंतर होणारा दृश्य परमात्मा हे दोघात अंतर आहे. हॅलो प्रेरणा. आणि त्रिपुटीचा बाद करून मिळणारा अव्यक्त परमात्मा प्रगट होतो. हे तो दृश्य दाखवते त्रिपुटी. ज्ञानाने त्रिपुटी बाधित होती आणि अबाधित परमात्मा प्रगट होतो. त्याला ज्ञान म्हणायचं आणि दृश्याला दाखवला ज्ञान म्हणायचं. दृश्य त्रिपुटीच्या माध्यमातून होतं आणि अदृश्य परमात्मा त्रिपुटीच्या बाधानंतर प्रगट होतो. ह्या 2 वाक्य म्हणून दाखल तुला विस्तार सांगते. ओके बेटा? हो माऊली. त्रिपुटीद्वारे त्रिपुटी दृश्य दाखवते आणि त्रिपुटी मावळल्यावर अदृश्य परमात्मा प्रगट होतो. ज्ञानानं त्रिपुटी बाधित होते आणि अबाधित परमात्मा प्रगट होतो. दृश्य अज्ञान दाखवतं आणि परमात्मा हे ज्ञान दाखवतो. दृश्य बाधित झाल्यावर, त्रिपुटी बाधित झाल्यावर परमात्मा प्रगट होतो. एक सांगू तुम्हाला, हे सखोल ज्ञान असतं ते हे असतं. मला जर कोणी विचारलं तुम्ही अमृतानुभव ऐकता, हे ऐकता, कीर्तन करता, सांगा बरं त्रिपुटीने काय केलं, त्रिपुटी कशी उत्पन्न झाली, ती कशी संपली, कशी मावळली, बोलता येत आपल्याला? कारण मूळचं ज्ञान नाही ना, तुम्हाला वरवर दिलं. चूक तुमची नाही, मी 100 वेळेस म्हणते. तुम्ही भाडे भोबळे श्रद्धावान लोक, तुम्ही तुमच्या कल्याणासाठी जाता पण अकल्याण होत. कुठं पूर्ण ज्ञान देणारे कुठं उरलं कोण? त्रिपुटी सांगतात. पण त्रिपुटीची उत्पत्ती, त्रिपुटीची स्थिती, त्रिपुटीची निवृत्ती सांगा, मी तर विचारा सांगताय तुम्हाला. मग अर्धवट ज्ञान आहे का पूर्ण आहे? मग अर्धवट ज्ञान मिळतो का तो? म्हणून पूर्ण पाहिजे. म्हणून गुरुजी सारखं ज्ञान त्रैलोक्यात नाही म्हणतो आम्ही. त्रिपुटीचं उत्थान केव्हा होता? ब्रह्माच्या ठिकाणी मायेने संबंध करून जेव्हा माया उत्थान पावती आणि व्यवहाराला सुरुवात होती, गुणाची उद्भत्ता होती आणि अंतःकरणामध्ये व्यवहाराला सुरुवात होती, तेव्हा मन त्रिपुटी उत्पन्न होऊन व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर त्याची चंचलता येते आणि भगवंताला नाही म्हणून जगताला आहे म्हणणारी वृत्ती ईश्वराला झाकून जगताला दाखवती. त्याचं नाव त्रिपुटी. ह्याच्यावर बोलायला 1 तास बोलू शकते मी, मला पुढे जायचे. पण तुम्हाला एक झलक दाखवली की वेदांत म्हणजे काय. एक सांगितलं तुम्हाला की हे निरूपण तुम्ही अर्धवट ऐकताय. तसं तुम्ही म्हणता धारूला शिक्षण नाही, चला पुण्याला, चला लातूरला, कमून ठेवतात लेकरं इथं. इथं पूर्णता नाहीये. इथं कॉलेज नाहीत MBBS चे आहेत का? तसं कॉलेज नाही ज्ञानाचं. कुणापासून आकलीचे काने लेकरा ठेवायचं कळतं. इथं उद्धार नाही, इथं शिक्षण शिकत नाही आणि तुम्ही तर कुठे जगण्याची शिकता, कुठे तोंड घालून.
लेकराचा उद्धार नाही अक्कल आहे. आणि तुमचा खरंय माऊली, कळायला नको. खरंय खरंय. आमचं चुकीचं का माझं बोलणं? इथं शिकून त्याला पोट भरता येत नाही, तसं कुठे तोंड घालून ब्रह्मज्ञान मिळत नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे, आम्हाला नाही. तसा व्यवहार कळतो ना, तसं मुक्तीचं धन कुठं मिळतं हे कळावं. सांगा मग, समीकरण चुकलं का ते? नाही माऊली, आम्हाला कळालं. नाही, गुरुजीचं धन मिळालं. हो, काहीच कमी पडत नाही. ती पंक्चर गाडी राहिली, तुमच्या समोर वाणी बोलायली, वेदांताला बाहेर काढायली आणि अज्ञानाला धुवायली. सोपय नाही अशा अवस्थेत ज्ञान सांगणं? सोपय कदापि नाही. पण सद्गुरु सारखा असता पाठीला का? सद्गुरु काय करत नाही? ज्यांच्या चरणापाशी आयुष्य घातलं, ज्याच्या मोठ्यामध्ये बुद्धीने पाणी भरलं आणि ज्या संतांना आम्हाला ज्ञान दिलं, हे धन संपल का? नाही बेटा. एखादी विहीर खणली आणि पाणी अफाट जिवंत लागलं तर ते पाणी कधीच संपत नसतं, त्याला जिवंत पाणी म्हणतात. तसं जिवंत ज्ञान म्हणतात आमच्या गुरुजींचं. ते म्हणतात हे पाणी संपणार नाही, काळा पाषाणातून निघाले, हे पाणी मरतच नाही, जातच नाही. कारण काळा पाषाणातून फुटलेलं पाणी हे पाणी कधीच संपत नसतं. हे झरे कधी आटत नाहीत. तसं आमच्या सद्गुरूचे झरे हृदयातून फुटायलेच, कधीच आटत नाहीत. आता आम्ही ज्ञानेश्वरी शिकवली नाही, आम्हाला मठात नाही, अमृतानुभव शिकवला. विचारसागर, पंचकर्ण, विचारचंद्रोदय, 65, ब्रह्मसूत्र, विज्ञानी भागवत, प्रतिप्रभाकर सगळं शिकवलं. पण ज्ञानेश्वरी राहिली. शिकवत तरी किती ते, पण ज्ञानेश्वरी नाही, ते काम आता व्हायला. मग न शिकवणारा ग्रंथ कस काय येतो? ज्ञानी सोपी का? सोपी मग कशी ती? की गुरुने जर आशीर्वाद दिला आणि कृपा केली तर काहीच कमी पडत नाही, न संसारात न परमार्थात, दोन्हीकडे. म्हणून गुरुजीला पॉलिस मध्ये बरं म्हणत, चिंतामणी जे मागाल ते मिळतं. मोक्ष मागा किंवा संसार, कोणचे देते न मागता. किती छान वाक्य. खेळवणी निवांत निजे, विषम ज्ञाने उमजे कल्पोतई. विषम ज्ञाने उमजे कल्पोतई. पुन्हा विषम ज्ञानानं अविद्येनं तो पुन्हा लेकरू उठत आणि जगत तयार होत. जीवाचा कर्माचा साचा जो साचलेला असतो त्याला पुन्हा प्रगट करून तो सन्मुख होऊ द्यायसाठी पुन्हा सृष्टी तयार होती. पुन्हा ते बाळक जाग होत, पुन्हा अविद्या जिवंत होती, पुन्हा मनाला विकाराची स्थिती येते आणि देह माझा अशी अनुभवाची स्थिती तयार होती. खोट्याकडे मन जात आणि दुःख भोगत आणि खरं तसंच बाजूला राहत आणि मन अशांत होत. पण संतांच्या संगतीमध्ये मन राम होत. इकडे अशांत आहे, इकडे राम. म्हणून प्रारब्ध भोगायचं, मस्त जगायचं. आम्हाला ज्ञानी, आम्ही जन्म नाही, मरण नाही, आम्ही आमचं सार्थक करून घेतलं, आम्ही आमचा हिशोब भोगायला आता संपायला आणि भगवंताला जाणायला, भगवंत व्हायला. आपलं जीवन सार्थक लागलं त्याचा अभिमान असावा, त्याचा आनंद असावा की मी अद्वैताचं ज्ञान लुटायले, पांडुरंगाला भेटायले आणि स्वमध्ये थांबायले, अनुभवाला धरायले, परमेश्वर बनायले, त्या जडाला सोडायले. जोपर्यंत बुद्धी जडाला सोडत नाही तोपर्यंत ती राम बनत नाही. बुद्धी जडाला केव्हा सोडती? श्रवणाचा भडीमार झाला तर उदास होती, ज्ञानाचा आविष्कार झाला अलिप्त होती, मोक्षाचा प्रसाद दिला परब्रह्म बनते. रामकृष्ण. मग मन फोन मध्ये का भाजी मध्ये? सांगा. आणि बायाचा फोन टाकताना तोंडामध्ये बोलणं, कानाला कान आणि इकडे भाजीचं घाण. चांगले होईल का वाज? उत्तर फोन मध्ये
आणि चित्त बोलण्यामध्ये आणि भाजी गॅस मध्ये. तसं आपले श्रवणार आलो मंदिरामध्ये तिथं काय बघायचं, आपलं बघायचं. एक उदाहरण दिलं आपलं उत्तर देहामध्ये, त्यांचं बोन मध्ये. मग कसा वेळ लागल? आमच्या तर 6:30 पासून फोन सुरू टुरू टुरू. मी म्हणलं माझ्या 7 तरी वाजले बायानो. आणि काय करायली तू आता? अगं बाई तू वाच की सकाळी देवापाशी बस, माळ घे, काय कुठं 6:30 फोन. ऐका संस्कार चांगले कुठले. आपल्याला संपत का 11 पर्यंत काहीतरी? 16 संपना, वाचन संपणं, पूजा संपना, पाठ संपणं आमचा. आणि फोन हल्ला 6:30. चुकच नाही कुणाला. मग त्यांचं काय ऐकायचं? पण किती मन घाण होत आणि ताण किती लोकांचा येतो बिनगावीच. आपला एक ताण आणि लोकांची घाण. चलू द्या. जाताना फिरायला देवाचं नाव घ्या, वासुदेव म्हणा, कबडबड करावं. कालच्या सगळी बाउंड्री काढा आताच. अनेक अगं राम पराय की खबर बंद कर ना. रामाच्या पाऱ्यात रामाला बोलवावं. काय कोमाने त्यांना वाटतं पुन्हा वेळ नाही, बोलून घ्या. बाप आहे ग. फक्त काकडा ऐकायची परमेश्वर सकाळी सकाळी. बाबाकडे उघडून बोलायचं नाही. पावला पडला पाप होते ते. वाणी कधी उघडावी? 11-12 नंतर. भगवंताला देऊन टाकावी. उठलं की घराने चांगले किती घाण गोळ्या. उठलं की घाण आणती जाऊ जाऊ बायची. टोपल्याने आणती. अगं पण रास पडली तुझी. टोपल्याने आणू 2 एकरचा ग्राउंड आहे, बगीचा, गार्डन आहे. प्रत्येकाच्या कानाला मशीन असते ते ऐकायला. बाबाला कोणी कोणाचं बघत नाही. ओळखी सुद्धा असं करतात. आम्ही असं करतो, चला पुढे बोलत सुद्धा नाही. उद्या आमचा काकडा असते. आम्ही रिकामे माकडाला बोलायचं वेळ असते का? आमचा काकडा, आम्ही माकडाकडे जात नसतो. काकडा चालला ना. आमचा काकडा नाही माकड. सकाळी सकाळी काकड्यामध्ये मन बेधुंद होत ना. आरंभी आदरी आवडी इथून सुरुवात असते. आरे नाम मुखी आरे नाम, येणे जगी सकळ सिद्ध पूर्ण झाले काम. सगळे काम झाले पूर्ण. राम कृष्ण गोविंद गोपाळा, कृष्ण गोपाळा, तू माय माऊली, तू माय माऊली, जगी जीवीचा जिवाळा. तूच माझी माय, तुझंच मला प्रेम आहे. जिवाळा म्हणजे अत्यंत प्रेम आहे. तुझी मला जवळीक आहे आणि तुला बुद्धीच्या रूपाने तुला जवळ द्यायचं, त्याला म्हणायचं जिवाळा. तू मला जवळ आहेस ना, तू प्रेमळ आहेस ना, तू प्रेमरूप आहेस ना. मग तुला माझ्या पशीस तर मला तुझ्या पशी यायचं. जीवीचा जिवाळा. काय शब्द सुंदर आहे. काकडं म्हणतात हे माकडं बघा आम्ही ते माझं बिघडलं. मी आणलं इथं, मला कुणी दुकान जावं लागतं. मग सकाळचं मी बंद झालं माहिती आल्यापासून ते काकडा बिघडली मशीन. नाही आपण सकाळी किसको बात नाही करत. सवळ काढल्यावर तोंड उघडायचं. कशाला बडबड बडबड बड. तेवढा तरी खास भगवंताला घाल. नरक जायचं नाही, दुःख भोगायचं, जन्माला यायचं नाही, अविद्येला ठेवायचं नाही आणि देहाला मा शिवायचं नाही, वृत्तीमध्ये विकार करायचा नाही आणि अनुभव सोडायचा नाही, भाव ठेवायचा नाही, अविद्यातून निघायचं नाही, परमेश्वर बनल्याशिवाय थांबायचं नाही आणि अंतःकरणात त्या भगवंताला एकरूप झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. हे पाहणं असतो साधकाचा. किती वाघ नाही नाही किती वाक्य आले बरोबर. असं असावं. संत संगतीने हे मिळतं बेटा. तुमच्या गावात संत, तुम्हाला ग्रंथ. वेदांताची बैठक कुठे लागलेली आहे? कधीतरी 10-15 वर्षात मी याची सांगायची तुम्हाला. तेवढं तुम्ही ऐकलेलं 10-15 वर्षापासून, 15-20 वर्षापासून येतं तुमच्याकडे. तेवढीच बैठक आले तेव्हा वर्षाला 6 महिन्याला.
पण सतत वेदांताची बैठक जर बसली तर तुमचं पापच राहत नाही, भेद उरत नाही, पाप पुण्य शिरत नाही आणि भगवंत तुमच्यापासून दुरावत नाही. हे श्रवणाचं फल आहे. आयुष्य सफल आहे. श्रवणाशिवाय आयुष्य सफल नाही. अज्ञानाचा अंधार कोण बंद करत? संत, सद्गुरु, ग्रंथ आणि ईश्वर. त्या तिघाचं नातं उरत असतं ज्ञानी लोकांचं आणि बाकी सरत असतं. एकच तत्व अधिष्ठत्व असतो, बाकीच्या ठिकाणी फक्त वरवर असत. पण बाहेर गेले हक्क करतो का? त्याच्याकडे 100 तोळे असू द्या, बघतो का? वाटतं का माझं करतो हक्क? कधीच करू नये, कदापि नाही. आपल्या नशिबाने आपल्याला, आणि त्यांचं वाटतं का आपलं म्हणून? नाही वाटत, कधी चुकू नाही वाटत नाही की त्यांचं आहे. तसं ज्ञानी लोकांना जगत देह करा चुकू नाही वाटत नाही, कारण तो मायेचा. आता ऐका पुढचं. 1 मिनिट. अजनाया परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पावले. अजनाया परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्ती करी चोज पावले. सुंदर आहे. ऐका अर्जुना, ते बाळ आहे ना प्रळयात झोपलेलं, पण त्याच बाळाला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, जगताचं मिथ्यात्व त्याला कळतं आणि त्याचे पावले बघा युगानुवृत्तीची करी. युगामग युग श्रावण करून करून जेव्हा संतांच्या संगतीमध्ये जेव्हा आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो, तर त्याचे पावले तो काय करतो? पावलं तर टाकतो माझ्यापासून, प्रलयात नाही म्हणून. ऐका, त्याचे पावलं आधी कुठं होते? प्रलयात. आता कुठं? माझ्यात. अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी. मिथ्या म्हणजे जग जेव्हा मिथ्या निश्चित्व करतं, तर भगवंताच्या घरामध्ये गुंतले जात आहेत. मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुयुग तपस्या केल्यावर त्या भगवंताच्या घरात बुद्धीला एकरूप होऊन राहता येतं. युगानुवृत्तीची करी चोज पावले. मग ते बाळ माझ्या घरात पाऊल टाकत. संकल्प याचा इसतो अहंकार विनतो ऐसिया होय तू शेवटू ज्ञानेया. अशा बाळकाचा शेवट ज्ञानानं माझ्या कुशीत होतो. ज्ञानेया. अशा बाळकाचा अहंकार बघा, संकल्प याचा इष्टो अहंकार विनटू. बघा त्या बाळाला काय आवडते? संकल्प. सदा संकल्प म्हणत असते, कर्माचे पापाचे. मग अहंकार निवटू. अहंकार काय आहे? तसा निवटू म्हणजे खेळगडी, त्याचा खेळतो ना जीव. अहंकार निवटू, त्या अहंकार संग बाळ खेळतो. पण ते शेवटू ऐसिया होय शेवटू ज्ञानेया. ह्या बाळाला मी प्राप्त होतो आत्मज्ञानाने. त्याचा शेवट माझ्याकडे यायचा ज्ञानानं तो येतो. अहंकार धरल्यावर माझ्याकडे येत. खूप सुंदर वयाचा भयानक चालेल. आता असं टाइम झाला ना आपला, 6 किती वाजलेत? तासो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली. हे सांगते ना ते. आता असो हे बहुबोली. आता जास्त बोलणं बंद झालंय, मायेचं कंटाळा आला, आता बोलणं बंद कर. पण या मायेने विश्व उत्पन्न केलं हे तुला सांग. ऐसे विश्व माया व्याली ते तसाय झाली माझी सत्ता. ह्या मायेनं विश्वाला प्रगट केलं व्याली ती, पण सत्ता माझी घेऊन त्याने जगताला व्यायली प्रगट केली. जर माझी सत्ता नसेल तर त्या मायेला जगताला प्रगट करता येत नाही. म्हणून जगत जरी प्रकट केलं तर माझ्या सत्तेनं, आणि जगतात जे दिसतं ते माझ्यामुळं. जगत जे नामरूप नटतं
तिथे तर मी आहे म्हणून. जगतामध्ये नाम रूपानं मीच प्रगटलो विवर्तवाद म्हणतात आणि जगताचा अत्यंत अभाव होतो अजातवाद म्हणतात आणि जगताला जागाच नाही त्या ठिकाणी ब्रह्मरूपता म्हणतात. जगतच उरत नाही, बिलकुल नाही. कारण सगळा जर तोच आहे, जगत दृश्य मी तू वृत्ती भेद संकल्प वासना मोह अविद्या भ्रम शोक द्वेष काही उरत नाही. हे ज्ञानाचं माप आहे तुमच्या पदरात, आपोआप आहे. हे ज्ञानाचं माप पदराने तुमच्या श्रवणाने तुमच्या पदरात आपोआप पडत. जी इच्छा असते कारण भगवत भाव जागा झाला, भगवंताची प्रतीती आली आणि भगवंत रूपता प्राप्त झाली. जे सुख पाहिजे होतं ते मिळालं. आता काय पाहिजे? काहीच नाही. जो भेद होता तो गेला. भेद म्हणजे ईश्वराचा आणि आपला अंतर. त्याला द्वैत म्हणतात, भ्रांती म्हणतात. द्वैताचा निराश करून ज्ञानानं बुद्धीला ब्रह्मरूपता दिली तर बुद्धी द्वैतात देहात संभ्रमात क्रोधात जगत नाही. त्या बुद्धीमध्ये काम क्रोध उत्पन्न होत नाही. तीच बुद्धी ब्रह्मबुद्धी. खूप चिंतन सुंदर आहे. सांगाल तेवढं खूप कमी आहे. कुठे नाही बोलत. मांडीवर मावडेत समोर माझे ईश्वर साधक आहेत की ज्ञानेश्वरचं निरूपण करायला शब्द काम सापडत नाही आम्हाला. आता हे सांगायला खूप काय वेळ सांगू शकते. तुम्ही आता बघते का खाली मी पाणी थांबते का? गुरुप्रसाद असतो बेटा. त्याला ब्रह्मनाडीतून ब्रह्मस्त्राव म्हणतात. हे आपल्यापेक्षा हजारो नाडी असतात, लाखो. त्याच्यामध्ये एक ब्रह्मज्ञानाची नाडी शक्तिपातानंतर उघडी होती, ती झाकलेली असती. पण जेव्हा संताचा आणि साधकाचा संगम असतो आयुष्यात आणि वेदाचं श्रवण असतं, तपश्चर्या असते अतोनात, तेव्हा ती एक नाडी खुल्ली होती आणि त्या ठिकाणी ब्रह्मस्ताव तयार होतो आणि हे ज्ञान भजाबस बाहेर येत. आम्ही लिहून पॉइंट तयार करते मी, पण त्याच एकही घेते येत नाही. एकही नाही. कारण ज्या ब्रह्मनाडीतून ब्रह्मस्त्राव तयार होतो सगळं ब्रह्मज्ञान बाहेर येत आणि साधकाची बैठक बसते. ब्रह्मज्ञानाची पूर्ण स्थिती भोगता येते. ब्रह्मविद ब्रह्मवर्यान ब्रह्मवरिष्ठ त्या अवस्था बदलतात. त्याच्या अगोदर श्रीमंत आले सोन्या दागिने केले, पुन्हा श्रीमंती हिरेचे केले, पुन्हा मोत्याचे केले. वाढली ना श्रीमंती तशी वाढली ना बुद्धी. असं असं तुम्हाला आवडी सांगते ना, अनुभवाचं कळत ना. नंतर करतच ना माणूस. करत नाही का? आलं तर करतच. जसं दागिने घालून आपण सुंदर लक्ष्मी सारखं दिसतो, कारण सोन्याला लक्ष्मी म्हटलेले आहे. ती प्रदान केल्यावर सौंदर्य आणि तिची स्थिती आपल्यावर थळकते. कारण सोन्यामध्ये तिचा वास आहे लक्ष्मीचा, म्हणून तिची पूजा करतो ना आपण. तसं आमचे ज्ञान लक्ष्मीची पूजा भगवंत करतात. का आपण करतो ना, सुवर्णाची पूजा करत नाही का? त्याची पूजा नैवेद्य सगळं करतो. पण ब्रह्मवेत्याची पूजा ईश्वर करतो. सांगितलं ना माऊलीनं, तो असे तो माझी पूजा, तो बोले तो समाधी माझी कपिंदोजा. तो ब्रह्मवेत्ता जर पृथ्वीवर टाकला तर माझी पूजा होती. त्याला मला भेटा वाटत. कारण त्याला मला ओळखलं असं मला कुणीच ओळखणार नाही. 8 लेकरं असतात पण एकच लेकरं प्रेम करत. ती म्हणते सार्थक झालं, मला सांभाळायला माझा वाघ माझा शेवट करते. 7 गेलं ते गेले मातीत, मरू दे. माझे वाटले पण हे नव्हते माझे कधीच, पण हे माझं पिल्लू आहे. तसं सगळं ब्रह्मांड तयार केलं. पण ज्ञानानं मला, ज्ञानी महात्मा मला भेटला, त्यानं ओळखलं हे माझं ज्ञान जगात पसरणारे. बाकीचे जाऊ द्या बाजूला. बाकीचे चाललेत ना स्वर्गाला नरकाला, आणि हे आलं माझ्या स्वरूपाला. काय चुकीचं बोलले तुम्हाला? ते म्हणते ह्यानं मला ओळखीलं.
एकानं का होईने वळी केलं, एक तरी लेकरं माझ्या कामी आलं, माझं सार्थक झालं, कष्टाचं फल आलं. नाही तर भ्रष्टच व्हावं लागतं मरताना. फल नाहीच आहे आजकाल. आहे का फल? आहे का किंमत? प्रेम नाही, किंमत नाही, फल नाही, आदर नाही, म्हणून कधी मारला आहे. मी हमेशा सांगते पाठात की मायबापाचा आदर संपलाय, पाप उगवायले. म्हणून 100 जाती एकत्र नांदायला. कुठं नाही बोलत, वाईट वाटतं या गोष्टीचा, पण करणार काय? आपण ब्रह्मदेवाचे बाप आहेत का? माय बाप बिघडले, पोरी बिघडल्या, चोरी तुटल्या, दुसऱ्या तुटल्या, ती वाकावर बी घरात खबर ठेवा हे तरी कळत. जास्त मुलगी आपल्या सोबत राहून नये कधीच. ते पाप मायाबाच्या डोक्यात घात असते. पूर्वजांचं आहे का? पहिले लोक का पागल होते का? होते पागल? बोललं लोकांना पहिले शिकायला म्हणताय पोट भरले की नाही? नाही नाही, उपाशी राहिले, हवा काढली. जास्त होत त्यावेळेस, आतापेक्षा तवा जास्त. आता काही झालंय बापाच्याच घरी अर्ध किती अवघड आहे. आणि मस्त आता आधुनिक मरा बाबा, आपल्या काय करायचं? आपल्यापाशी ते बी नाही, पोरं राहिले बी नाही, लग्नाची चिंता बी नाही. देवानं करून टाकलं, कोणी कवा बी करा आणि कोणी बी सोडा कवा बी. पण परमार्थाला आयुष्य उरण्यासाठी हे संसार आटपावा कर, तर हे चटकन मिळतं. आता हे संपूर्ण तर ते कवा मिळतं मार्गीत. उग बोल नसतं, सगळं सगळं डोक्यावर वज असतं बेटा. नाही वज असतं गाढवाचं वज, गोड वाटतं ते वाटू द्या. चला पंढरी पदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरू रंगनाथ महाराज की जय, सर्व साधू संत